महत्वाचा खेळाडू आहे. नक्कीच मेगा फायनलचा सामना झाल्यानंतर काका मात्र दोन्ही संघांना बक्षीस दिलं जाईल. बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट बॉलर मी उत्कृष्ट गोलंदाज या सामन्यामधील मांजे आहे त्यांनाही विनंती की आपणही थांबायचं आहे. पोलीस निरीक्षक मांजे आपण थांबायचं आहे. त्यानंतर नवीन गवळी आपणही थांबायचं आहे. मंदार हळबे यांनी सुद्धा सामना सर्व नगरसेवकांना विनंती की आपण आमच्या व्यासपीठावर यायचे. सामना जिंकलाय दुसऱ्यांदा सामना जिंकलाय. पोलीस निरीक्षकांना विनंती असते की आपणही साहेब सर्वांनी यायचे आमच्या व्यासपीठावर कारण की मैत्री सामना होता फक्त प्रेक्षकांसाठी. तर सर्व आमचे मान्यवर नगरसेवक आणि पोलीस निरीक्षक यांना विनंती आहे. अर्जुनभाई पाटील आपल्याला विनंती असते आपण व्यासपीठावर यायचे. मी शिवाजीदादा शेलार यांना विनंती होतो की आपण पुढे यायचे. शिवाजीदादा शेलार आहे का? वेळ आहे का? नक्कीच मेगा फायनलचा सामना असणार आहे. आमच्या सर्व लाडक्या मान्यवरांना बसण्यासाठी व्यासपीठावर मी आमंत्रित करतोय. सर्व मान्यवरांनी यायचे. राजेश मोरे साहेब असो, मंदार हळबे साहेब, शिवाजीदादा शेलार, दीपेश म्हात्रे साहेब असो, निलेश म्हात्रे यायचे. या सामन्यानंतर नक्कीच ट्रॉफी दिली जाणार आहे. दादांना विनंती आहे शिवाजीदादा शेलार आपण यायचे. दादांना एक प्रश्न विचारतोय. नक्कीच दादा तुम्हाला विश्वास होता की कारण की 55 धावांचं टार्गेट होतं. या अगोदर तुम्ही विष्णुनगर पोलीस निरीक्षक संघाला हरवलं होतं आणि दुसऱ्यांदा आपली या संघावर फाईट होती. 55 धावांचं मी म्हणेन मोठं टार्गेट होतं परंतु सामना तुम्ही 4 षटकांमध्ये जिंकलाय. काय म्हणाल या सामन्याविषयी? प्रथम आपल्या आयोजकांचं इथं स्वागत करतो. चांगल्या प्रकारे एकदम सामना तुम्ही आयोजित केलेला आहे. प्रथम विष्णुनगर पोलीस स्टेशनच्या याच्या अगोदर जो सामना आला त्या सामन्यात मला योग आला नव्हता खेळण्याचा. परंतु आता जो खेळलं आमचा जो पहिल्यांदा टॉच विन झालो तिथंच आम्ही सांगितलं होतं का आम्ही 100% मॅच जिंकणार आहे आम्हाला घालवली होती. नक्कीच. आणि तुमच्याकडे आपण दीपेश म्हात्रे साहेब एक स्वतः लेदर क्रिकेट आहे. त्यानंतर नवीन गवळी साहेब, त्यानंतर राजेश मोरे साहेब असे चांगले फलंदाज आहेत. तर आपल्या फलंदाजाविषयी काय म्हणाल आपण? दीपेशजी म्हात्रे आणि नवीनजी गवळी हे लेदर क्रिकेट खेळलेले आहेत आणि सुंदर असं त्यांचं खेळ आहे. त्यांची बॅड लक असे की आमचा एक जो मेन बॉलर होता त्यांनी मार खाल्ला होता म्हणून आम्ही 52 टार्गेट त्यांचं होऊ शकलं नाही तर आम्ही 30-35च्या आत त्यांना थांबवण्याचा आमचा खूप प्रयत्न होता. नक्कीच. आणि आपण दुसऱ्यांदा सामना दिला. नक्कीच आपण या आयोजनाबद्दल काय म्हणाल? मोठागाव क्रिकेट संघ, जुनी डोंबिवली क्रिकेट संघ आणि नवापाडा क्रिकेट संघ 3 संघांनी मिळून ही स्पर्धा आयोजित केली. या तिन्ही संघांचं मी स्वागत करतो, अभिनंदन करतो. कारण का कल्याण डोंबिवली महापालिकेत आपल्या या डोंबिवली विभागामध्ये नाईट टुर्नामेंट कधीच झाली नाही. ही प्रथमच त्यांनी करून या प्रेक्षकांना जो आनंद दिला आणि नाईट मॅचचा ते आनंद त्यांनी घेतलं प्रेक्षकांनी त्याने नवापाडा, मोठागाव आणि जुनी डोंबिवली या तिन्ही संघाच्या खेळाडूंचं आणि कॅप्टनचं मी मनापासून माझ्या सर्व नगरसेवकांच्या वतीने त्यांचं मी अभिनंदन करतो. असंच याच्या पुढेही तुम्ही असेच सामने भरवाल आणि आम्हाला असेच प्रेक्षणीय सामने खेळण्याचा तो संधी द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. नक्कीच अतिशय चांगलं वक्तव्य आपण केलं शिवाजीदादा शेलार कारण की जबरदस्त आयोजन केलंय. तसेच आमचे विष्णुनगर पोलीस निरीक्षकचे साहेब यांना विनंती करतो की आपण आपल्याला पण विनंती आपण या स्पर्धेबद्दल या आयोजनाबद्दल थोडं 2 शब्द व्यक्त करायचे. प्रथमतः मी नगरसेवक टीमचे अभिनंदन करतो. त्यांनी अतिशय उत्कृष्ट खेळी केली. आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न केला पण असो एक चांगल्या टीमकडून आम्ही हरलो आहोत. आणि मी या आयोजकांचं सुद्धा अभिनंदन करतो की त्यांनी इतक्या सुंदररित्या ह्या मॅचचं आयोजन केलेलं आहे. विशेषतः कुठल्याही प्रकारची गडबड झाली नाही या 3-4 दिवसांमध्ये आम्ही पाहतो. आणि अतिशय डिसिप्लिननी आणि शिस्तीने त्यांनी ह्याचं आयोजन केलेलं आहे मॅचेसचं. त्याबद्दल त्यांचं अगदी मनापासून अभिनंदन करतो. आणि या खेळाच्या निमित्ताने पोलिसांमध्ये आणि नागरिकांमध्ये एक विश्वासाचं एक मैत्रीचं नातं निर्माण होईल किंवा झालेलं आहे असं मी इथं कबूल करतो आणि लोकही इकडे मान्य करतील. आणि पुन्हा एकदा सर्व आयोजकांचं अभिनंदन करतो. जय हिंद.
फक्त 2 मिनिटं थांबायचे. आम्ही इथे पारितोषिक वितरण समारंभ करून घेतो या सामन्याचा, कारण सर्वांनाच घरी जायची आहे. नगरसेवक आणि त्याचबरोबर पोलिसांमध्ये हा सामना झाला होता. उपविजेता संघ ठरतोय तो विष्णुनगर पोलीस स्टेशन. मी यशवंत भोईर साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या हस्ते विष्णुनगर पोलीस स्टेशन, जरा सर्व पदाधिकारी पुढे यायचं आहे. आपण विष्णुनगर पोलीस स्टेशन जरा सर्व पदाधिकारी विनंती करतो पुढे यायचंय. यशवंत भोईर यांना विनंती करतो की आपण आपल्या हस्ते यांना आपण पारितोषिक द्यायचंय. उपविजेता संघ विष्णुनगर पोलीस स्टेशन, जरा टाळ्या उद्या जोरदार. सर्वांना विनंती करतो सर्व पदाधिकारी यायचे पुढे. फोटो सेशन चालू आहे. हे पारितोषिक स्वीकारायचंय. विष्णुनगर पोलीस स्टेशन संघ हा पारितोषिक स्वीकारत आहे. द्वितीय विजेता संघ या सामन्याचा उपविजेता, आणि त्याचबरोबर या सामन्याचा मानकरी ठरतोय तो नगरसेवक संघ. आणि मी निर्मल साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या हस्ते या पूर्ण संघाला हे पारितोषिक द्यायचंय. चॅम्पियन संघ, या सामन्याला चॅम्पियन संघ, विजेता संघ, नगरसेवक, कल्याण डोंबिवली महानगरपालिका. आणि मी विनंती करतो निर्मल साहेबांना की आपण आपल्या हस्ते हे पारितोषिक द्यायचंय या संघाला. तर सर्व नगरसेवक तुम्ही पाहू शकता इन ऑरेंज हे पारितोषिक स्वीकारत आहेत. आणि तुम्ही बघू शकता विक्ट्री, त्यांनी मात्र हे चिन्ह दाखवलंय. सामना मी जिंकलाय. बेस्ट बॉलर मांजा, विष्णुनगर पोलीस स्टेशन. तर या सामन्याचा बेस्ट बॉलर ऑफ द मॅच आणि गोलंदाज आहे ते मांजा. जर टाळ्या होत्या मांजासाठी, चांगली गोलंदाजी. आणि मी विनंती करतो दीपेश म्हात्रे यांना की आपल्या हस्ते आपण हे पारितोषिक द्यायचंय. बेस्ट बॉलर ऑफ द मॅच मांजा साहेब. त्याचबरोबर बेस्ट बॅट्समॅन ऑफ द मॅच आणि नगरसेवक यांच्या संघातला हा फलंदाज आहे. आणि मी विकास दादांना विनंती करतो की आपण आपल्या हस्ते पारितोषिक द्यायचंय. फलंदाज आहेत नवीन गवळी. चांगली सुरुवात आपल्या संघासाठी करून दिली. त्यानंतर एक पारितोषिक आहे संजय कचरू पाटील पडलेगाव यांच्याकडनं चांगलं क्षेत्ररक्षण केल्याबद्दल अर्जुनभाई पाटील यांच्यासाठी पारितोषिक आलेलं आहे. अर्जुनभाई पाटील यांच्यासाठी संजय कचरू पाटील पडलेगाव यांच्याकडनं अर्जुनभाई पाटील यांच्यासाठी पारितोषिक आलंय. मी साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभसे पारितोषिक द्यायचे. निर्मल साहेबांच्या हस्ते हे पारितोषिक दिलं जात आहे. अर्जुन पाटील याचा आपण कॅश प्राइज आपल्यासाठी आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, टाळ्या होत्या जोरदार. त्यांच्या माध्यमातून सर्व खेळाडूंना टी शर्ट लाभले आहेत. त्यांचं सौजन्य आहे आणि त्यांना हे कॅश प्राइज दिलं जात आहे. धन्यवाद. आपण वळूया आता मैदानाकडे. सर्व प्रेक्षकांना विनंती करतो व्यासपीठाच्या बाहेर यायचंय. अंतिम सामना इथे सुरू होतोय. सर्व प्रेक्षक, आमचे व्हॉलंटियर्स लक्ष द्या. कैलासवासी कचरू गणपत पाटील यांच्या स्मरणार्थ एक पारितोषिक येते संजय कचरू पाटील यांच्याकडून, पडलेगाव यांच्याकडून. जर पडलेगाव संघ या अंतिम सामन्यात पोहोचला त्याबद्दल 3000 रुपयाचं पारितोषिक. तर अरुण खरबे यांच्याकडे पारितोषिक येते की सामना जर जिंकला पडलेगाव संघ तर 5000चं पारितोषिक देण्यात येईल. त्याचबरोबर पारितोषिक आहे पडलेगाव संघासाठी श्री प्रभाकर रामा पाटील, श्री अनंता शंकर म्हात्रे यांच्याकडून सलग प्रत्येक चौकारासाठी 100 रुपये आणि प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये. पारितोषिक अनाउन्समेंट झाली आहे. सामना ते सुरू होत आहे. दिस इज द बिग फायनल ऑफ दिस टुर्नामेंट. या स्पर्धेचा सर्वात मोठा सामना आणि दोन संघ एकमेकांसमोर, भादवड विरुद्ध कल्याण डोंबिवलीच्या माध्यमातून पडलेगाव. सामना ते सुरू होत आहे. अंतिम सामन्यासाठी या आपण ऐकूया रायगडचा एक बुलंद आवाज काका म्हात्रे यांना. धन्यवाद. धन्यवाद प्रसाद सर. तर नगरसेवक संघाचं हार्दिक अभिनंदन, पोलीस कर्मचारी संघाचा देखील हार्दिक आभार. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण या ठिकाणी आलात आणि आपल्या सर्वांची, आमच्या सर्व क्रिकेट संघांची आपण मन जिंकली त्याबद्दल तुमचं निश्चित पुन्हा एकदा आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतोय. आणि जातोय आजची आपली ही मेगा फायनल जी आपण पाहताय. दिनेशजी पाटील साहेबांना विनंती आहे की आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन आपण विराजमान व्हायचं आहे. दिनेशजी पाटील साहेब यांना विनंती आहे की आमच्या अतिथी कक्षात येऊन आपण विराजमान व्हायचं. तर नवापडा क्रिकेट क्लब, मोठागाव क्रिकेट क्लब, जुनी डोंबिवली क्रिकेट क्लब आयोजित प्रकाश जोशीतील भव्य क्रिकेट स्पर्धा 2016 चा आज मेगा फायनल. समोरचे प्रेक्षक जे आहेत त्यांना विनंती आहे की आपण कृपया. तुषार पाटील, आपण तातडीने संपर्क साधा. बाला बोराडे बोलत. तुषार पाटील, जल्पेश त्यांना पाठवा बाहेर. आपण या तुषार पाटील आपण. येस काका. जगदीशजी लव म्हात्रे यांच्याकडून कोणत्याही फलंदाजांनी सलग 3 षटकार मारले तर 5000 रुपये पारितोषिक या ठिकाणी आपण पाहू शकता.
तर मेगा फायनल आम्ही डीजेला विनंती आहे की आपण कमी वेळ घ्या, कारण काही गोष्टी बऱ्याच क्लिअर करायच्या आहेत, तेव्हा आपण आपल्याला विनंती आहे. तर बोलतोय दिनांक 6 मार्च 2016 ते 10 मार्च 2016 अशी ही भव्य डोंबिवली ग्रामीण चषक 2016 मध्ये पुन्हा एकदा सर्व अतिथी कशील मान्यवर सर्व क्रिकेटर्स आणि खेळाडूंचा पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. जयजी म्हात्रे साहेबांना विनंती आहे की आपण आमच्या अतिथी कशामध्ये आपण विराजमान व्हायचं आहे. प्रथम कशी 2 लाख रुपये, 1 लाख 50-50 अशी एवढ्या स्पर्धा. पहिला चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेतले आपण पाहते पॉइंट क्षेत्रामध्ये, मात्र या ठिकाणी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि 2 धावा देखील सहज पूर्ण केल्या. तर पहिलं षटक घेऊन गोलंदाज झाला होता गोलंदाज पिंटू पाटील. प्रेक्षकांच्या माध्यमातून आदर्श क्रिकेट क्लब पडलेगाव संघ प्रथम फौजी करतोय, तर जय दुर्गा बी भादवड संघ ज्याने नाणेफेक जिंकले प्रथम क्षेत्ररक्षण पटकावलंय. सीमारेषेकडे जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे सीमारेषेच्या बाहेर आपण थांबा, कोणत्या प्रकारचा अडथळा आपण निर्माण करू नका ही आपला नम्र विनंती. पिंटू पाटील पुन्हा एकदा तयार होतोय कोपर एन कडून आणि गोल फलंदाज आपण पाहत आहे स्वप्नील आणि सागर. स्वप्नीलसाठी पुढचा चेंडू पंचायत डावीकडून उजव्या हाताने हा चेंडू सरळ बॅटने खेळून काढला. आपण पाहता चेंडूला दिशा दिली सेलिम मिळवच्या दिशेने एका धावीसाठी. कैलास मात्रे यांच्याकडून प्रत्येक षटकासाठी 500 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. तर 1 धाव संघाला भादवड संघासाठी विकेट हॅट्रिक म्हणजे 3 जर फलंदाज बाद केले गेले तर दिनेशजी पाटील साहेब खाडी यांच्याकडून तब्बल 5000 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. तर ही निश्चितच एक मोठी सुवर्ण संधी असेल ती या संघाला. या दरम्यान पुढचा चेंडू निश्चित गोलंदाजच्या दिशेने गोलंदाज पिंटूच्या हातामध्ये चेंडू विजावतोय. पहिला धक्का बसतोय आदर्श धन्यवाद 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 दिवाळीचे कैलासवासी कचरू गणपत पाटील यांच्या स्मरणार्थ संजय कचरू पाटील साहेब पडलेगाव यांच्याकडून 3000 रुपयाचं पारितोषिक असेल. पडलेगाव जर संघ जिंकला तर बक्षिसांची रक्कम देखील या ठिकाणी घोषित करायची आहे, इनाम घोषित करायचे आहेत. डीजे थोडा वेळ आपण कमी घ्या कारण ही मेगा फायनल आपण पाहू शकता. तर मैदानाकडे आपण जातोय. पहिला फलंदाज बाद झाल्यानंतर या ठिकाणी नवीन फलंदाज मध्ये येतोय फलंदाज मयूर. स्वप्नील सागरची खेळी समाप्त झाली होती. एकूण धावसंख्या आपण पाहू शकता 3 धावा. दोन्ही संघासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पंच जे प्रेक्षक समोर आहे ते अतिथी त्यांना विनंती आहे की आपण बाजूला व्हायचं आहे. आपल्याला नम्र विनंती करण्यात आलेली आहे. आमचे या ठिकाणी पंचांची भूमिका आपण पाहत आहे गणेश भोईर आणि तुषार पाटील या ठिकाणी पंचांच्या भूमिकेत जल्पेश भोईर आपण पाहू शकता. आणि आमचे गुणरेखक या ठिकाणी आता मात्र रवींद्र रावत आणि त्याचबरोबर प्रथमेश सुर्वे या संपूर्ण मालिकेत पाहू शकले. चला समालोचन कक्षासमोर जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे, शेवटची वॉर्निंग आहे आपल्याला, समालोचन कक्षासमोर कोणी थांबू नका. राईट राऊंड विकेट मारा केला. हा चेंडू हवेमध्ये निश्चितच लॉंग ऑफला अपावी क्षेत्ररक्षक पाठलाग करतात. 2 क्षेत्र चेंडूचा पाठलाग करत असताना चेंडू मात्र या ठिकाणी समाप्त होत आहे. खाणखाणी चौकार 4 रनसाठी. आणि राजू वगैरे स्टँड मध्ये कोणत्याही प्रेक्षकाने झेल पकडला तर 3000 पारितोषिक आहे. 4 धाव मिळतात त्या संघाला. 4 धावांच्या मदतीने मयूर याने आपलं खातं कोडलं. एकूण धावसंख्या धावपलक येते ती 7. 1 गडी बाद. पडले संघ आदर्श क्रिकेट क्लब पडले विरुद्ध जयदुर्गा बी भादवाड सामना. पुढचा चेंडू हा चेंडू निश्चितच यावी प्लेस करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आपण पाहिला होता यष्टीचा वेध घेतला गेला. पाहूया पंचांकडे अपील. मात्र फलंदाज सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये, कारण याला म्हणतात सेक्युरिटी जी पेटवली असेल त्यांना रसिकांना विनंती आहे आपण ते बंद करायचे आपल्या नम्र विनंती. तसेच मयूर सध्या एक पारितोषिक आलाय. मग जर मयूरने मात्र अर्धशतक पूर्ण केलं तर सचिन ठाकूर यांच्याकडे मात्र रोख रक्कम 3000 पारितोषिक असणार आहे. काका 1 धाव मिळते ती संघाला आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8च्या घरामध्ये. तर आमचं संपूर्ण पंच जर आपण पाहिले तर एक जबरदस्त पंच माफ करा समालोचक जर आपण पाहिले तर प्रसाद परब, त्याचबरोबर मच्छिंद्र पाटील, रवींद्र नितीन काळण, बाळू पाटील, राहुल भोईर आणि मी स्वतः काका मात्रे विद्यानगर अलिबाग. पुन्हा एकदा तमाम क्रिकेटचं स्वागत. यावेळी पुन्हा एकदा चेंडू सेलिम मिडॉपच्या दिशेने एका धावीसाठी येतोय. 1 धाव मिळते संघाला आणि एका धावीच्या मदतीने पडले संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 1 गडी बाद 9. फलंदाज मयूर याची वैयक्तिक धावसंख्या 5 तर फलंदाज सागर स्वप्नील याची वैयक्तिक धावसंख्या 3. 4. जर या सामन्यामध्ये मयूरने जर मॅन ऑफ द मॅचचा जर अवॉर्ड भरला तर रोशन ठाकूर यांच्याकडनं मात्र रोख रक्कम पारितोषिक आलाय पुन्हा एकदा 3000 रुपयाचा. की जबरदस्त स्पर्धा बघतो काका मात्र आणि मात्र पारितोषिक भरपूर येतात. नक्कीच माफ करा, नक्कीच आम्ही मध्ये मध्ये पारितोषिकांचे सुद्धा आलोचना एकदा होईल याची दखल घ्यायची. षटक होतं गोलंदाज पिंटूचं. पिंटू पाटील याचं अतिशय चांगलं षटक. 7 धावा दिल्या 9 धावा दिल्या या ठिकाणी आणि 1 फलंदाज त्यांनी बाद करण्यात यशस्वी ठरला होता. तर पहिले षटक समाप्त झालं.
कैलास मात्रे यांच्याकडून जर स्वप्नीलला सामन्यावरचं पारितोषिक मिळालं तर 3,000 रुपयाचं पारितोषिक. तर एकापेक्षा एक अशी पारितोषिक आपण पाहता या मेगा फायनल मध्ये. कारण अंतिम सामना गेले 5 दिवस आमच्या आयोजकांनी केलेला अथक परिश्रम आणि त्याची सांगता आपण काही क्षणानंतर आपण पाहणार आहोत. एक बक्षीस वितरण पाहणार आहोत. सर्व प्रेक्षकांचा आम्ही पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो की त्याने या 5 रात्रीमध्ये आम्हाला अतिशय चांगलं या ठिकाणी सपोर्ट केला. त्या सर्वांचं पुन्हा एकदा आमच्या आयोजकांकडून हार्दिक हार्दिक आभार. वळीया मैदानाकडे नवीन षटक घेऊन गोलंदाज येतोय बाळातरे. सामना करेन फलंदाज स्वप्नील. हा चेंडू लेफ्ट हॅम ओव्हर द विकेट मारा करता बॅटच्या पटकन चेंडूला प्लेसमेंट केले आपण पाहताय. निश्चितच स्क्वेअर कट एक जबरदस्त फटका 4 धावांसाठी सुरेख फटका. धन्यवाद धन्यवाद. सर तिसरं पंच जायचं मैदानावरती. तिसरं पंच जायचं मैदानावरती लगेच. तर सन्माननीय राजू भोईर साहेबांकडून पारितोषिक आलेले आहेत. सलग जर 3 षटकार मारले गेले तर त्यांच्याकडून तब्बल 11 जवळचं पारितोषिक असेल. तर त्यांच्या स्टँडमध्ये आपण पाहताय त्यांचा स्टँड जो आहे या ठिकाणी त्या स्टँडमध्ये जर झेल घेतला गेला तर 3,000 रुपयाचं पारितोषिक असेल आणि स्टँड व्यतिरिक्त पारितोषिक असेल प्रेक्षकांना 1,000 रुपयाचं. त्याच्यामध्ये मयूर सोडी पारितोषिक आले. प्रत्येक चौकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. कृष्णा मैदानाकडे पुन्हा एकदा धावसंख्येत बदल होते. धावा येतात त्या 13 धावा, 1 गडी बाद. फलंदाज 4 धावांच्या मदतीने जो चौकार आपण पाहू शकता स्वप्नील याची वैयक्तिक धावसंख्या होते ती 8 धावा. स्वप्नील तयार. गोलंदाज बाळातरे लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू या विमानात आपण पाहताय बराच वेळ चेंडू हवेमध्ये शेतेशे चेंडूवर जात होता मात्र या ठिकाणी झेल घेऊ शकला नाही. या दरम्यान यशच्या हातामध्ये चेंडू येतोय तोपर्यंत 2 धावा मिळतात त्या संघाला आणि या 2 धावांच्या मदतीने एकूण धावसंख्या धावफलक येते ती आदर्श क्रिकेट क्लब पडलेगाव संघाची 15 धावा 1 गडी बाद. दुसरे षटक मार्गस्थ मैदानामध्ये पिंटू पाटील यांनी 9 धावा दिल्या होत्या. 1 फलंदाज बाद केला होता. त्यानंतर हा गोलंदाज आपण पाहताय बाळातरे मोठा गाव एंड कडून अशी सज्ज आहे. ऑफसाईडला 4 क्षेत्राच्या ऑनसाईडला 5 क्षेत्राची विरचना असताना या षटकातला पुढचा चेंडू आणि हा चेंडू यावेळी पुन्हा एकदा आपण पाहताय चेंडूला लॉफ्टेड शॉट भिरकण्याचा प्रयत्न क्षेत्राच्या चेंडूवर कोणती चूक करत नाहीये आणि अशा प्रकारे पडलेगावचा दुसरा फलंदाज या ठिकाणी मैदानातून बाहेर. स्वप्नील खेळतोय वैयक्तिक 10 धावसंख्येवर बाद झाला होता. आपण पाहू शकता 2 गडी बाद एकूण धावसंख्या धावफलकावर आपण पाहू शकली यावेळी 15 धावा. आदर्श क्रिकेट क्लब पडलेगाव हा कासवाच्या गतीने या स्पर्धेमध्ये आला. जयदुर्गा बी भादवड संघ सशाच्या गतीने आला. आपण आपल्या माहिती हिसाब नीतीची गोष्ट जेव्हा नेहमी कासव जिंकतो ससा हारतो मात्र हा इतिहास या ठिकाणी बदलणार का या ठिकाणी कासव हरणार आणि ससा जिंकणार का ही वस्तुस्थिती असेल. पाहूया येणाऱ्या काही क्षणामध्ये आपल्याला माहिती पडेल की या मेगा फायनलचा अंतिम विजेता कोण असेल. वळीया मैदानाकडे नवीन फलंदाज मैदानामध्ये फलंदाज हर्षद पाटील यावेळी मैदानामध्ये. तर गोलंदाज या षटकातला पुढचा चेंडू फेकतोय लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू केलाय कोणत्याही क्षेत्र नाही डीप फाईन लेग सीमारेच्या पलीकडे यावी जाऊन चेंडू जातोय. पाहूया पंचांच्या इशाऱ्याची आपण प्रतीक्षा करतोय आणि हा शानदार चौकार 4 धावांसाठी. कृष्णा पाडोकेंच्याकडे पारितोषिक आले. प्रत्येक चौकारासाठी मात्र 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. मयूर साडी मयूर ठाकूर एक चांगला फलंदाज आहे. मयूर ठाकूर जर बघितलं तर 50 धावा जर कुठल्या तर रोख रक्कम 3 धावसंख्या धावफलक येते ती या चौकाराच्या मध्ये 19 धावा हुक केलं होतं चेंडूला आपण पाहू शकला आणि हा सीमारेच्या पलीकडे चेंडू आपण जातोय शानदार फटका 4 धावांसाठी. 4 धावा मिळतात त्या संघाला. 4 धावांच्या मदतीने आपण पाहिलं यावेळी मयूर याची वैयक्तिक धावसंख्या 9. सज्ज पुढचा चेंडू आणि हा चेंडू यावेळी हवेमध्ये निश्चित पॉईंट मध्ये क्षेत्रामध्ये कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये पाहूया 2 क्षेत्राचे चेंडू पाठला करत असताना 2 धावा अतिशय वेगाने पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न या ठिकाणी थोडंसं घातक होईल मात्र बॅकअप अतिशय चांगलं होतं ते निश्चित जयदुर्गा भादवड संघाचे आणि या ठिकाणी मात्र 2 धावा मिळतात संघाला आणि या 2 धावांच्या मध्ये एकूण धावसंख्या धावफलक येते ती 1 गडी बाद 2 गडी बाद 21 धावा. 2 बाद 21. दुसरे षटक मार्गस्थ मैदानामध्ये बाळतरे यावेळी मोठा गाव एंड कडून गोलंदाजीसाठी सज्ज आणि डावखुरा फलंदाज मयूर. पुढचा चेंडू या षटकातला आपण पाहतात मेगा फायनल पुढे होतोय. पुन्हा एकदा हुक केलाय चेंडू जातोय डीप थर्ड मॅन सीमारेच्या पलीकडे शानदार चौकार 4 धावांसाठी. डीजे तसेच मध्ये प्रतीक मानव यांच्याकडनं पारितोषिक आलाय. मयूरी जर बॅक टू बॅक 2 षटकार 3 षटकार मारल्यास रोख रक्कम 2,000 रुपये पारितोषिक असणार आहे.
303 षटकार 2000 पारितोषिक, भरपूर पारितोषिक आलाय प्रतीक मानव यांच्याकडनं. त्याच्यानंतर स्वर्गीय नितीन म्हात्रे यांच्या स्मरणार्थ व्यक्तिगत 3 षटकारासाठी. तर या ठिकाणी आपण पाहिलं 2 षटकांचा खेळ संवाद आहे. 2 षटकांच्या समाप्त धावसंख्या आपल्याकडे येते ती 2 गडी बाद 25 धावा प्रति षटक 12.50च्या सरासरीने. तर गोलंदाज बाळातर याचं गोलचं विश्लेषण या षटकात त्यांनी तब्बल 16 धावा दिल्या. 25 धावा आपल्याकडे आपल्याला पाहू शकता. 12.50 षटक तसं पाहिलं तर महागडे षटक फेकलं होतं गोलंदाज बाळातर यांनी. गोलंदाजीमध्ये बोलतोय नवीन षटक घेऊन येतोय गोलंदाज उमेश नाईक. 30 षटक 5 षटकांची अंतिम सामना आपण पाहताय या मेगा फायनल या प्रकारची क्रिकेट स्पर्धा. एक असं म्हणलं जात होतं गत वर्षापर्यंत की ठाणे जिल्ह्यामध्ये फारशा नाईट क्रिकेट स्पर्धा होत नसतात, झाल्या नाही आहेत, पण गत वर्षापासून वेग आपण पाडतो आणि या वेगामध्ये प्रथमच आपण ही स्पर्धा पाहू शकता ती मोठा गाव आणि या परिसरामध्ये. तर गोलंदाज उमेश नाईक तयार. कोपर एंड कडून एक मोठ्या रनअपनी गोलंदाजी करतोय. 10 पॉईंटच्या रनअपनी गोलंदाजी असेल पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने. पहिला चेंडू या षटकातला यष्टीच्या चेंडूवर फलंदाज मात्र बाद होतोय. तिसरा धक्का बसतोय. 3 बाद धावसंख्या 25. धन्यवाद. नक्की तसेच मात्र पडले संघ जर सामना जिंकला तर अरुण कर्वे पडले का यांच्याकडनं रोख रक्कम 7,000 पारितोषिक असणार आहे. भरपूर पारितोषिक बघतो नितीन गायन. तर तिसरा फलंदाज या ठिकाणी मैदानातून परतला होता. एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळते कारण चेंडू होता सुरेख चेंडू फेकला होता. गुडलेन स्पॉटवर चेंडू पडल्यानंतर ऑन साईडला चेंडूला भिरकण्याचा प्रयत्न, बॅटची कड घेतली गेली आणि यष्टीच्या हातामध्ये चेंडू विसावला आणि अशा प्रकारे फलंदाज या ठिकाणी मैदानातून बाद. तर पडले संघ जर जिंकला तर सन्मान्य कैलासजी म्हात्रे साहेबांकडून तब्बल 11,000 रुपयाचं पारितोषिक पडले गाव संघासाठी असेल. एकापेक्षा एक असे पारितोषिक आपण या ठिकाणी येत आहेत. मात्र मी विनंती करेन की आमच्या समोरच्या आमच्या इथे म्हणजे आमच्या स्कोररकडे हे पैसे आपण कृपया जमा करावे असे आमच्या आयोजकांनी आपल्या नम्र विनंती करण्यात आलेली आहे. याची आपण सर्व बक्षीस देणाऱ्या सर्वांना आम्ही विनंती करू. तर या मैदानाकडे नवीन फलंदाज मैदान येतोय. यावेळी फलंदाज तेजस. 3 बाद 25 धावसंख्या आपण धावफलकार पाहू शकता. प्रथमेश सुर्वे आपण पाहता या ठिकाणी गुणरेखाची अतिशय भूमिका निभावत आहेत. ज्यांना आम्ही पाठीचा कणा असं संबोधतो. हा चेंडू बॅटच्या गेला पुढे सरसव चेंडू खेळून गेला होता मिडन क्षेत्रामध्ये. मात्र केवळ एका धावेसाठी 1 धाव मिळते ती फलंदाजाला आणि एका धावेच्या मदतीने एकूण धावसंख्या पडले संघाची जाऊन पोहोचते 3 गडी बाद. एकूण धावा येतात त्या 26 धावा. तिसऱ्या पंचांची मागणी पाहूया मैदानाकडे. वादग्रस्त शैली म्हणजे या ठिकाणी गोलंदाजावर ऑब्जेक्शन घेतलं गोलंदाज या ठिकाणी उमेश्वर. पाहूया तिसरे पंच मैदानाकडे काही क्षणात रवाना होतील. स्वर्गीय निवृत्ती बुवा यांच्या स्मरणार्थ नितीन म्हात्रे यांच्याकडून जर पडले संघ जिंकला तर रोख रक्कम मात्र 2,000 पारितोषिक असणार आहे. तिसरे पंच लगेच मैदानाकडे जायचं आहे. तिसरे पंच बंधू सर तिसऱ्या पंचांची मागणी केली गेली आणि आपण पाहतोय आमचे बाळासाहेब बोराडे या ठिकाणी मैदानाकडे तिसरे पंच म्हणून गेले जातात. वादग्रस्त शैली नावपडचे संघनायक आपण पाहू शकता या ठिकाणी तिसऱ्या पंचाच्या पैकी. आमच्या संपूर्ण पंच पॅनलचा आपण जर विचार केला गेल्या 5 रात्रीमध्ये जवळपास 6 पंचांनी काम केलंय आणि अतिशय सुरेख योगदान दिले या स्पर्धेच्या माध्यमातून. तर वयम पुन्हा एकदा मैदानाकडे तिसऱ्या पंचांची या ठिकाणी मागणी केली. वादग्रस्त शैली म्हणजे गोलंदाजर ऑब्जेक्शन. तर गोलंदाज यावी तयार उमेश नाईक. कोपरेंकडून या षटकातला पुढचा चेंडू डावखुराफांसाठी. हा चेंडू ऑन साईडला भिरकण्याचा प्रयत्न केला होता. बॅट चेंडूचा कोणता संपर्क उरलेलं काम यष्टीचक पूर्ण करतोय. निर्धाव चेंडूची सांगता. मयूर खेळतोय वैयक्तिक 15 या धावसंख्येवर. डावखुरा फलंदाज ज्याने आपण पाहिलं होतं 3ऱ्या क्रमांकावर फलंदाज ठरला होता आणि 15 धावांचं एक चांगलं योगदान या ठिकाणी दिलंय. 26 धावा धावफलकावर आतापर्यंत आपण पाहू शकता. मयूर तयार. उमेश पुढचा चेंडू पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने गोलंदाजी करतोय. हा चेंडू निश्चितच प्लेस करण्याचा प्रयत्न केला होता पॉईंट क्षेत्रामध्ये. मात्र शॉर्ट पॉईंटला यष्टीचे चेंडू येतोय तोपर्यंत या ठिकाणी 1 धाव मिळते संघाला आणि एका धावेच्या मदतीने एकूण धावसंख्या येते ती 3 गडी बाद 27 धावा. आदर्श क्रिकेट क्लब पडलेगाव संघाची. 5 षटकांचा अंतिम सामना आपण पाहणार आहोत.
5 षटकांचं अंतिम आपण पाहू शकता सत्र, ज्यामध्ये मेगा फायनल आपण पाहू शकता. क्षेत्राची विरचना जर आपण पाहिले तर ऑफसाईडला 4 ऑनसाईडला 5 क्षेत्राची विरचना असताना या षटकातला पुढचा चेंडू गोलंदाज उमेश याचा चेंडू पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न, बॅटच्या पट्ट्यात आला नाही चेंडू. आपण पडला चेंडूच्या लाईनीत नाही खेळण्याचा प्रयत्न केला फलंदाजांनी, मात्र सलग 2 चेंडू निर्धाव फेकतात आणि या चेंडू बरोबर धावसंख्येमध्ये कोणताही बदल नाही. 27 धावा धावपकार. आतापर्यंत 3 फलंदाज बाद झाल्यानंतर फलंदाज मयूर आणि तेजस ही जोडी या ठिकाणी मैदानामध्ये. तेजस खेळण्यासाठी सज्ज. उमेश एक अतिशय उत्कृष्ट मध्यम गती मारा करणारा गोलंदाज आपण पाहू शकता. हा चेंडू यावेळी मात्र चेंडू हवेमध्ये क्षेत्रेच्या चेंडूवर लॉंग ऑफच्या मध्ये चेंडू आपण पाहू शकता आणि या ठिकाणी मात्र आपण लॉंग ऑनला हा झेल फलंदाज मात्र बाद. 4था धक्का 27व्या धावसंख्येवर. धन्यवाद डीजे. अजून पारितोषिक आलाय जयमला इंडिया रोहिदास मात्रे मोठी देसाईचे यांच्याकडे पाहू शकले. पडलेगाव संघ जर सामना जिंकला तर रोख रक्कम 10,000 रुपये पारितोषिक असणारे. तसेच आमचे राज्यभर यांच्याकडे पारितोषिक असणारे. बॅक टू बॅक 3 चेंडू 3 षटकार मारल्यास 11,000 रुपये पारितोषिक असणारे आणि जर प्रेक्षकांनी जर स्टँडमध्ये झेल घेतल्यास 3,000 रुपये पारितोषिक असणारे. उमेश यांनी षटक मारलं होतं, अतिशय चांगलं षटक, ज्याने या षटकात फक्त 2 धावा दिल्या आणि या ठिकाणी मात्र 2 फलंदाज बाद केले. तर 3 षटकाच्या समर्थनात एकूण धावसंख्या प्रति षटक 927 धावा. यानंतर येणारी 2 षटकं एक जबरदस्त आवाज आपण पाहणार आहोत. प्रसाद परब जे आपण पाहतात यांना विनंती करतोय की याची पुढच्या 2 षटकांचं समालोचन आपण करावं आणि मी मात्र या ठिकाणी निश्चितच या ठिकाणी थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्माननीय रवींद्र राऊत यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी यायचं आहे. कन्क्लुडिंग करायचं ना. धन्यवाद काका. तर उड्या शेवटच्या या 2 षटकासाठी कारण येस राहुल तसेच 3 चेंडू 3 षटकार मारल्यास स्वर्गीय निवृत्ती यांच्या स्मरणार्थ नितीन मात्रे यांच्याकडून मात्र रोख रक्कम 2,000 पारितोषिक असणारे. पडले संघासाठी तर 9ची कैलास मात्रे यांच्याकडे प्रत्येक षटकारास 1,000 रुपये पारितोषिक असणारे. प्रसाद सर. तर 9च्या सरांनी 27 धावा कुठल्या 4 गड्यांच्या मोबदल्यात पडले संघ परफॉर्मन्स देण्यासाठी सज्ज झाले. कारण अंतिम सामना आहे. दोन्ही संघांसाठी खूपच महत्वाची लढत आहे, तुल्यबळ लढत. स्ट्राईक एंडला अक्षय सज्ज होते गोलंदाज. राऊंड विकेट अक्षयसाठी. ब्लॉकमध्ये चेंडू समोर खेळत आहेत. लो फुलटा चेंडू लॉंग ऑफला खेळत आहेत. शेतात पण चेंडू कव्हर करतील, वेळ घेत आहेत. मयूरने कॉल दिलाय, मी घेऊ शकतो 2 धावा. व्हेरी गुड रनिंग. प्रेशर ऑन द फिल्डर. या स्पर्धेच्या अगोदर सातत्याने हीच चर्चा होती मच्छिंद्र की मयूरच्या बॅटमॅन धावा आटल्यात, पण इथं की महत्वपूर्ण खेळी त्याची आहे. मध्ये त्याने 4 फटकेबाजी केली आहे आणि आपली उपयुक्तता काय आहे त्याने पुन्हा आपल्या स्पर्धेमध्ये या सामन्यामध्ये त्याने दाखवून दिली. चांगली फलंदाजी मयूरच्या माध्यमातून. एकूण धावसंख्या 2ने पुढे सरते 29 या धावसंख्येवर. प्रथमेश मला पूर्णपणे सूत्रसंचालन करतोय ऍज अ स्कोरर म्हणून आमच्या डाव्या बाजूने. राऊंड विकेट. हा चेंडू पूर्णपणे बीट होता. फलंदाज स्टेप आउट झाले होते. डबल माइंडेड चेंडू एक्झॅक्टली त्यांच्या बॅटच्या खालून निघून जातो ऑफस्टंपच्या बाहेर आणि पूर्णपणे फलंदाज बीट होता. एक्झॅक्टली चेंडू कुठे खेळायचा होता, डबल माइंडेड होते. ऑन साईडला की ऑफ साईडला पाय जेव्हा बाहेर काढला त्या चेंडू ड्राईव्ह करायचा चेंडूला कव्हर रिजन मधून, पण पूर्णपणे फलंदाज बीट होता. चेंडू बॅटच्या खालून निघून जातो. निर्धाव चेंडू. फलंदाजामध्ये थोडंसं दबाव पाहायला मिळतोय. धावसंख्या धाव फरक 29. 4 गड्यांच्या मोबदल्यात. फलंदाज आहेत ते तेजस, अक्षय, हरी जोशी. ही इज द हिरो ऑफ दिस मॅच. कारण मागच्या 2 सामन्याचं तुम्ही चित्र पाहिलं की पहिल्याच सामन्यामध्ये त्यांनी आपल्या संघासाठी अप्रतिम कामगिरी केली होती आणि तोच आता गोलंदाज म्हणून सिद्ध होतोय ते. राऊंड विकेट. हरी फुल टॉस पाहायचंय. लॉंग ऑफ सगळ्या चेंडूच्या खाली जेल होतोय. फलंदाज बाद. यश मिळते ते हरीला आणि फलंदाज वीक अक्षयची खेळी संपुष्टात. वैयक्तिक जर पाहिलं तर तुम्ही 3ऱ्या क्रमांकावर आले. त्यात क्रमांकावर मच्छिंद्र जबाबदारी असते, रिस्पॉन्सिबिलिटी असते आणि त्या क्रमांकावर आपण भरपूर माहिती आहे. भारतीय संघावर जर तुम्ही पाहिलं तर भरपूर खेळाडूंना आपण पाहतो की त्या संघावर येऊन त्या नंबरवर जबाबदारीने फलंदाजी केली आहे. त्या क्रमांकावर आले तो मयूर. त्याने आतापर्यंत 16 धावा कुठल्याच मैदानावर वैयक्तिक धावसंख्या आणि संघाची धावसंख्या जर विचार केला तर आतापर्यंत एकूण धावसंख्या 29 धाव फलकाला पाहायला मिळते. नवीन फलंदाज येतो मैदानावर तो नितेश. एक काळ या फलंदाजाने गाजवलाय रतनबुवा पाटील स्मृतीच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये. अप्रतिम फलंदाजी केली आहे.
2014चं जर तुम्ही लक्ष गेलं तर 100च्या पेक्षा वरती धावा याने कुठल्या होत्या मैदानावर. वॉट अटॅकिंग क्रिकेटर. बघा त्याच्याकडे आता मात्र भरपूर अपेक्षा आहे. का एका बाजूने मयूर चांगली साथ देतोय, एक पात्री अभिनय करतोय आपल्या संघासाठी, आणि पाहूया आता नितेश त्याच्यावर त्याला कशा प्रकारे साथ देतोय. हरी जोशी मगाशी पाहिलं की राऊंड विकेट गोलंदाजी होती आणि आता मात्र मयूर स्ट्राईक एंडला दाखवला फलंदाज, त्याच्यासाठी ओव्हर द विकेट. मोठा पॉईंट कडनं हरी, स्ट्राईक एंडला मयूर. हा चेंडू रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, पवित्रा घेतला होता पण मात्र हातावर नियंत्रण नाही. लाईन चुकीचं आहे, चेंडू वाईड ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर. पॉपिंग क्रीज आणि रिटर्न क्रीजच्या बाहेरून चेंडू ट्रॅव्हल होत आहे आणि म्हणूनच पंच आमच्याकडे वळत आहेत. गुणसंख्या गेले प्रथमेशला इशारा करतात. धावसंख्या दाफावर 1ने अवांतर धावाने पुढे सरते, ती 30 आहे धावसंख्येवर. मेगा फायनल, बिग फायनल ऑफ द टुर्नामेंट. या स्पर्धेतला सगळ्यात मोठा सामना, अंतिम सामना, पडले विरुद्ध बादवड. हा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, आतमध्ये येते चेंडू, बिग विकेट. मयूरला तंबूत परतावं लागणार, क्लीन बोल्ड. धन्यवाद. त्याच्यामुळे पारितोषिक आपण बघतोय स्वर्गीय निवृत्त यांच्या स्मरणार्थ नितीन म्हात्रे यांच्याकडून बॅक टू बॅक 3 चेंडू 3 षटकार मारल्यास रोख रक्कम 2000 पारितोषिक असणारे. तसेच मात्र जयमल इंटरस्पाचा रोहिदास म्हात्रे मोठी देसाईचे जर पडले संघाने सामना जिंकला तो रोख रक्कम 10,000 पारितोषिक असणारे. त्याच्यानंतर पारितोषिक आपण बघतोय पडलेगाव संघासाठी ते प्रकाश राम पाटील, त्याच्यानंतर श्री अनंत शंकर म्हात्रे यांच्याकडून मात्र प्रत्येक चौकारासाठी 100 रुपये पारितोषिक आणि षटकारासाठी मात्र 200 रुपये पारितोषिक असणारे. प्रसाद सर. जयेश पुंडलिक म्हात्रे नगरसेवक, विकास गजानन म्हात्रे नगरसेवक, पुंडलिक बाळू म्हात्रे, त्याचबरोबर कविता विकास म्हात्रे, दीपेश पुंडलिक म्हात्रे, त्याचबरोबर संगीता मुकेश म्हात्रे, रामदास पाटील, जयसिंग पाटील, विजय भोईर, राजू भोईर, अमित पाटील, तुषार पाटील आणि पिंटू पाटील. लॉट्स ऑफ थँक्स फ्रॉम द हर्ट, कारण यांनी खूप सडळ असते ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आपलं अकाउंट ओपन करून मदत केलेली आहे. कैलास म्हात्रे यांच्याकडे पारितोषिक आले. पडले संघ जर जिंकतोय तर 11,000चं पारितोषिक दिलं जाईल. हरी राऊंड विकेट. हा चेंडू ड्राईव्ह केलाय, चेंडू जातो लॉंग ऑफ रेंज मध्ये, कार्पेटच्या मैदानात जेव्हा पण चेंडू कव्हर करतील वेळ घेत आहेत पण नकार दिलाय स्ट्राईक एंडकडून नितेशने. नितेश स्ट्राईक स्वतःकडे रोटेट करताना पाहूया नितेशकडनं कशा प्रकारे फलंदाजी करते, कशा प्रकारे ते फेस करतात या या गोलंदाजांना. अप्रतिम खेळपट्टी, अजूनही एकही भेग या खेळपट्टीवर पाहायला मिळतात. आणि पुन्हा एकदा धन्यवाद बबलू म्हात्रेचा मी व्यक्त करत आहोत, कारण त्यांनी जबाबदारी स्वीकारली एक खेळपट्टी बनवण्याची आणि 5च्या दिवशी सुद्धा अप्रतिम ठणठणीत खेळपट्टी पाहायला मिळते. नितेशच्या बॅटमधून मोठ्या फटक्यांची अपेक्षा, पण तुमच्याकडे कॉन्सन्ट्रेशन महत्वाचं आहे, एकाग्रता महत्वाची आहे. ते एकाग्रता पूर्णपणे भंग पावते आणि चेंडू बॅटच्या खालून मागे जातोय यश षटकाकडे. निर्धाव चेंडू, षटक समाप्त होत आहे 4th आणि 4थ्या षटकाखेर धावसंख्या धावफलकावर 31. एकूण गडी बाद झालेत मैदानावर ते 6 गडी बाद. आणि या षटकात जर तुम्ही लक्ष दिलं तर फक्त 3 धावा जोशीने 2 धावा खर्च केल्या त्या जोशीने. व्हेरी गुड बॉलिंग. पंचांचं लक्ष वेधून घेतो या खेळाडू. ऍज अ बॅट्समन, ऍज अ बॉलर, अष्टपैलू कामगिरी या खेळाडूने निश्चितच मैदानावर केलेली आहे. 3 धावामध्ये त्यांनी 2 गडी बाद केलेत. अप्रतिम कामगिरी आपल्या संघासाठी. व्हेरी गुड बॉलिंग. तर पाहूया आता निर्णायक षटक कोण घेऊन येत आहे, कारण धावसंख्या खूपच कमकुवत आहे. बादवड संघासमोर तुम्हाला टार्गेट चांगलं ठेवायचं आहे, चांगलं लक्ष ठेवायचं आहे आणि त्याचा प्रयत्न करतोय पडले संघ. आतापर्यंत 6 गडी बाद झालेत आणि फक्त 31 धावा धावफलकार लागल्यात. मोठा गाव जुने डोंबिवली आणि नवापाडा यांच्या माध्यमातून आयोजित केलेली ही डोंबिवली ग्रामीण चषक विद्युत प्रकाश होतेली क्रिकेट स्पर्धा आणि आता मी आहोत त्या अंतिम टप्प्यामध्ये, शेवटच्या सत्रामध्ये, कारण या स्पर्धेचा अंतिम सामना मैदानात सुरू आहे. सत्र पहिलं चालू आहे, पडले संघ फलंदाजी करतोय आणि आतापर्यंत 4 षटकात 31 धावा कुठल्याच मैदानावर 6 गड्यांच्या मोबदल्यात. हा चेंडू कवरच्या डोकांना काढायचा प्रयत्न होता, लिडिंग एज घेतोय, शॉर्ट कव्हरेजचा खेळाडू होता चेंडू उचलण्यासाठी आणि तोपर्यंत एकच धाव मिळते. प्रीतम तरे चेंडू कव्हर करतायत आणि तोपर्यंत स्ट्राईक रोटेट होत आहे फलंदाजाकडे. नितेश येतोय स्ट्राईक एंडला. नितेश अजून अकाउंट ओपन करायचा. नितेशला मागच्या षटकातल्या शेवटच्या चेंडूवर निश्चित संधी मिळाली होती पण अकाउंट ओपन करू शकले नाही. शेवट षटक हातात गोलंदाज उमेश नाईक. ओव्हर द विकेट. हा चेंडू पूर्णपणे फलंदाज बीट होतोय आणि याचं कारण यामुळेच मच्छिंद्र क्लिअर होतं की रतनबुवा पाटील क्रिकेट स्पर्धेमध्ये 2014 साली तो ज्या क्रमांकावर फलंदाजी त्यामध्ये त्या क्रमांक फलंदाजीला येत नाही. याचं कारण तो पूर्णपणे 3ऱ्या पंचांची मागणी होते, 3ऱ्या पंचाने आतमध्ये जायचंय 3रा पंच, कारण त्याच्यामध्ये त्रुटी आहे. त्याच्यामध्ये फलंदाजीमध्ये लाईनअप फलंदाजी आपल्याला पाहायला मिळत नाही. जी फलंदाजी आपण 2014 साली पाहिली ती फलंदाजी पाहायला मिळत नाही, त्यामुळे त्याचा उशिरा क्रमांक तुम्हाला पाहायला मिळत आहे. नितेश आपण पाहतोय तो 7व्या क्रमांकावर आलाय फलंदाजी करण्यासाठी. 3ऱ्या पंचांची मागणी, 3रा पंच सरकायचा आतमध्ये ताबडतोब
येस यायचंय बाळा बोराडे तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत. ओव्हर द विकेट. हा चेंडू हलकेच कट करण्याचा प्रयत्न होता. बाधित चेंडू कव्हर केल्यानंतर तिथे मात्र कव्हर करण्यासाठी वेळ घेतात. 2 धाव इथे मिळणार कारण सर्व खेळाडू डीप मध्ये पेट्रोलिंग करतात बाउंड्री लाईनवर. 3 धाव पूर्ण होणार का बघायचंय आणि मात्र फलंदाज बाद. नितेशच्या बॅटमॅन धावा आटल्यात म्हणून त्याला तंबूत परतावं लागले. पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पारूला दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पारूला या प्रेम वेडीला या प्रेम वेडीला या प्रेम वेडीला या प्रेम वेडीला. या स्पर्धेत तुम्ही पाहू शकता भव्य दिव्य ट्रॉफीज, आकर्षक चषक, जेवढे काही ट्रॉफीज आहेत चषक आहेत ते आम्हाला लाभले ते हरीश तुळशीराम जोशी साहेब यांच्या माध्यमातून. त्यांचं खूप मोठं सहकार्य आणि त्याचबरोबर स्पर्धेचं सर्वात मोठं पारितोषिक प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, मॅन ऑफ द सिरीज मालिकावरील पारितोषिक आहे ते हिरो होंडा पॅशन गाडी आणि ती गाडी आम्हाला लाभली आहे ती जयसिंग पाटील यांच्या माध्यमातून. त्यांनी ही स्पॉन्सर केली आहे गाडी त्या खेळाडूला आणि याचं चित्र तुम्हाला थोड्याच वेळात मिळेल. ओव्हर द विकेट उमेश. रनवे मध्ये थोडासा प्रॉब्लेम, रिलीज करणं थोडासा प्रॉब्लेम, त्यामुळे चेंडू घेऊन पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर जात आहे. चेंडू जेव्हा रिलीज करण्यात आली तेव्हा त्यांचा पाय स्किड झाला आणि त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा मागे जावं लागत आहेत. गणेश भोईर मुख्य पंचांच्या भूमिकेत आणि स्क्वेअर लेग पंच आहेत ते जलपेश तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत एसटीच्या मागे उभे आहेत. तुम्ही पाहू शकता पंचांशी वार्तालाप होतोय त्या खेळाडूंचा. गणेश बाळा बोराडे. ओ द विकेट उमेश. हा चेंडू फ्लिकच्या माध्यमातून मागे पाठवायचा होता. वेगवान चेंडू सी मार्चच्या बाहेर फरार आणि पंचांचा इशारा वाईड. थांबायचं 2 मिनिटं. धन्यवाद. कीचा पारितोषिक लावला गेला स्वर्गीय निवृत्ती बुवा यांच्या स्मरणार्थ पारितोषिक असणारे नितीन म्हात्रे यांच्याकडून बॅक टू बॅक 3 षटकार मारल्या. सर्व रक्कम मात्र 2,000 पारितोषिक असणार. त्यामध्ये मोठा एक पारितोषिक बघतोय जय मल्हार इंटरप्राइजा रोहिदास मात्रे मोठी देसाई. जर पडले संघाने सामना जिंकला तर रोख रक्कम मात्र 10,000 पारितोषिक असणारे. प्रसाद सर. उमेश सज्ज होते पुन्हा एकदा गोलंदाजी मॅच करण्यासाठी. वाईटचा चेंडू त्यामुळे 4 धावा अजून ऍड होत आहेत धावफलकावर. स्कोर मुजॉन 39 39 धावा धावफलकावर. हा चेंडू आउटसाइड एज दर्शक तिथे आहे फ्लाइंग स्लिप मध्ये चेंडू कव्हर करतायत आणि तोपर्यंत स्ट्राईक रोटेट होत आहे फलंदाजाकडे. फलंदाज येतोय स्ट्राईक एंडला. राकेश कुंभार. धावसंख्या धावफलकावर 40. 2 गो प्लीज. 2 चेंडू शिल्लक आहेत आणि खरंच मच्छिंद्र मी या आयोजनाचं खरंच कौतुक करेन कारण एक व्यावसायिक आयोजक त्याप्रमाणे हे आयोजन पाहायला मिळते की सातत्याने ही स्पर्धा भरपूर वर्ष आयोजन केली जाते असं चित्र त्यांनी उभं केलंय. मोठा गाव असो, जुना डोंबिवली आणि नवापाडा तिघांनी वचपा त्यांनी ते विडा उचललाय ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. ब्युटिफुल ऑर्गनायझेशन. हा चेंडू कट करण्याचा प्रयत्न शेवटच्या मुवमेंटला बॉडी लँग्वेज. चेंडू आतमध्ये आणला होता, बॅकफुटला जाण्यासाठी भाग पडला राकेशला पण चेंडू मात्र बॅटचा काही संपर्क नाही. निर्धाव चेंडू आणि तोपर्यंत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर येतो तो उमेश. कमकुवत धावफलक पाहायला मिळते. खूपच कमी धावसंख्या धावफलक पाहायला मिळते 40 धावा कारण गोलंदाजी मात्र अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली आहे. व्यसन घातले फलंदाजांना. ओ द विकेट. हा चेंडू शफरून खेळायचा प्रयत्न होता. चेंडू मागे जातोय. फलंदाज बीट, कीपर बीट, वाईड +4 अजून 5 धावा बोनस. या 10 धावा बोनस मध्ये मिळाल्यात पडले संघाला असं मी म्हणेन. स्कोर मूव्स ऑन 45 इन द लास्ट ओव्हर. फलंदाज बीट होतात. कीपर सुद्धा तुम्ही पाहू शकता यश खूप मागे उभे आहेत. जवळजवळ ते 7 ते 8 यार्डच्या अंतराच्या मागे उभे आहेत ते आणि त्यामुळे तिथे सुद्धा चेंडू कव्हर होत नाहीये. बीट होतात फलंदाज, बीट होतात कीपर आणि 10 धावा निश्चित ऍड होतात धावसंख्यावर. 45. हा एज आहे. मागे जातोय चेंडू. पुन्हा एकदा कीपर बीट झाले पण बॅकिंग तिथे केलं जात आहे. षटक समाप्त होत आहे 5वं आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफरक व्हायला मिळते ती 46. 46 धावा आणि 47 धावांचं लक्ष भादवड संघाला. भरपूर पारितोषिकांची रेलचेल पाहायला मिळते या स्पर्धेमध्ये. मोठगाव क्रिकेट संघ, नवापाडा क्रिकेट संघ आणि त्याचबरोबर जुनी डोंबिवली क्रिकेट संघ या तिघांच्या विद्यमानाने आयोजित डोंबिवली ग्रामीण चषक आणि या क्रिकेट स्पर्धेचा आज हा शेवटचा दिवस आणि शेवटचा सामना तुम्ही एन्जॉय करतात. भादवड विरुद्ध पडले आणि प्रथम म्हणजे केली ती पडले संघाने आणि धावसंख्या नोंदवली ती 46 आणि 47 धावांचं लक्ष दिले ते भादवड संघाला. अप्रतिम आयोजन नो डाऊट कारण मच्छिंद्रवाडी तुला माहितीच आहे की कल्याण डोंबिवलीमध्ये उणीव होती
नाईट टुर्नामेंटची प्रकाश जोतातील क्रिकेट स्पर्धेची उणी होती ती उणी मात्र आता हळूहळू भरते असं मी म्हणेन की पहिल्यांदाच T20 ग्रामीण क्रिकेट चषकाचं आयोजन झालं प्रीमियर कॉलेजच्या मैदानावर आणि त्यानंतर आपण पाहतोय की भरपूर क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आल्या पण डोंबिवली वेस्टची ही पहिली क्रिकेट टुर्नामेंट असेल नाईटच्या माध्यमातून ती मात्र या जुळणी मुलीच्या मैदानावर पार पडते येणाऱ्या काळामध्ये अजून काही क्रिकेट स्पर्धा आहे हबप सावळाराम महाराज क्रीडा संकुलामध्ये सुद्धा एक क्रिकेट स्पर्धा पार पडते चोळेगावच्या माध्यमातून 17 मार्च ते 20 मार्च या स्पर्धा पार पडते आणि त्या स्पर्धेचं आयोजन चोळेगावच्या क्रिकेट संघाने केलेलं आहे खुशबू पद्माकर चौरे यांच्या माध्यमातून एक अप्रतिम क्रिकेट स्पर्धा आयोजित केली जाते आणि त्यामध्ये विशेष असं तुम्हाला पाहायला मिळणार एक नवीन इम्प्लिमेंट पाहायला मिळणार प्रेक्षकांसाठी मात्र सुवर्ण संधी आहे की प्रत्येक दिवसाला 5,000चं कॅश प्राइज आहे हे सुद्धा तुम्हाला चित्र पाहायला मिळणार बाळा बोराड यांना विनंती करतो की व्यासपीठाजवळ यायचं ही सूचना आली आहे बाळा बोराडांनी व्यासपीठावर यायचंय तर कशा प्रकारे 47 धावांचं लक्ष्य पार पाडणार आणि कशा प्रकारे ह्या सामन्यावर कोण नाव कोरणार हे चित्र तुम्हाला थोड्याच वेळात क्लिअर होईल चित्र पण या स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच मोठागर क्रिकेट संघ जुळणबोली क्रिकेट संघ आणि त्याचबरोबर नवापाडा क्रिकेट संघाने आम्हाला समालोचनाची संधी दिली त्याबद्दल हार्दिक आभार लॉट्स ऑफ थँक फ्रॉम द हर्ट कारण येणाऱ्या काळामध्ये सुद्धा भरपूर क्रिकेट टुर्नामेंट आणि सर्व आमच्या आयोजकांचा मी हार्दिक आभार व्यक्त करतो मी थांबतोय ते थोडासा कारण प्राइज डिस्ट्रीब्युशनची तयारी पूर्णपणे करायची मला बक्षीस वितरण समारंभ पार पाडायचा आहे पण येणाऱ्या 5 षटकासाठी या आपण ऐकूया रायगडची अप्रतिम असं आवाज एक बुलंद समालोचक मच्छिंद्र पाटील यांच्याकडनं धन्यवाद हेलो चेक तो बहुत बहुत शुक्रिया प्रसाद चलते मैदान के ऊपर ये सुहानी सफर में चलता हुआ दोस्तों अंतिम मुकाबला सभी का फिर एक बार स्वागत करके चलने के मैदान के ऊपर दर्शकों से खचाखच भरा मैदान इस मैदान के ऊपर हम देख पा रहे हैं अंतिम ये रजनी मैदान के ऊपर खेली जा रही है पिछले 4 रातों से इस मैदान के ऊपर क्या कुछ नहीं देखा मैदान के ऊपर किसी को हंसते हुए देखा तो किसी को रोते हुए देखा किसी को जीत का जश्न मनाते हुए देखा तो किसी को हुए देखा सब कुछ देखा इस मैदान के ऊपर आज भी कोई हंसेगा कोई रोएगा तो दोस्तों चलते क्रिकेट की सदाबहार बेहद खूबसूरत रंगीन दुनिया में लौट चलते जहां पर सवाल है 47 रनों की जरूरत है मैदान के ऊपर अंतिम ओवर में यहाँ पर 15 रन खर्च किए और बोनस के तौर पर जो 10 रन मिले यहाँ पर वो यहाँ पर बिल्कुल फायदेमंद साबित हो सकते हैं आदर्श 11 पटलागांव टीम के लिए जयदुर्गा भारवा टीम इस मैदान के बाद 47 रन का यहाँ पर लक्ष्य कैचेस पर आगे ये ट्रॉफी डीसीसी ट्रॉफी यानी कि डोंबिवली ग्रामीण चषक ये ट्रॉफी कौन उठाएगा जयदुर्गा भादवड़ या फिर एक बार आदर्श क्रिकेट पढ़ ले बहुत बड़ा मुकाबला बीच मैदान के ऊपर इस सुहाने सफर में रात के सफर में चलता हुआ ये सुहाना सफर होगा बीच मैदान के ऊपर राजू बोयर इनकी ओर से लगातार 3 छक्कों के लिए 11,000 का इनाम यहाँ पर उनका बहुत बहुत शुक्रिया अदा करके जिनके माध्यम से जिनके राजू बोयर स्टैंड में जो दर्शक है उनके लिए यहाँ पर एक सुनहरा मौका होगा जहां पर दर्शक खड़े वहां पर यदि कैच को लपकेंगे तो यहाँ पर नगद 3,000 यहाँ पर आपको नगद दिया जाएंगे और आईबा कैच के लिए 1,000 रुपए का इनाम बहुत बहुत शुक्रिया आपका राजू बोयर जो आपने यहाँ पर योगदान दिया प्रतियोगिता के माध्यम से जो पैसों की यहाँ पर अपने जो प्रतियोगिता के माध्यम से योगदान दिया आपका बहुत बहुत शुक्रिया तो चलेंगे मैदान के ऊपर बल्लेबाज करते हुए करेश मात्रे और दूसरे बल्लेबाज यहाँ पर पिंटू पाटिल कप्तान यहाँ पर दूसरे मुकाबले में कुछ नहीं कर पाया लेकिन इस मुकाबले से उनसे काफी उम्मीद की जा सकती है अनोखा आत्मविश्वास लेकर मैदान पर उतरे यहाँ पर दोनों बल्लेबाज करेश मात्रे 2 मुकाबले में इतने अच्छी बल्लेबाजी नहीं की इससे पहले जब पहले मुकाबले में उन्होंने 9 रनों का योगदान दिया था वही करेश मात्रे बीच मैदान के ऊपर दर्शकों से कचकाच भरा मैदान अंतिम मुकाबला यहाँ पर ये ट्रॉफी भिवंडी में जाएगी या फिर कल्याण डोंबिवली में रहेगी इस सवाल यहाँ पर बन चुका है पनवेल यहाँ पर भिवंडी ड्राइव का टीम जयदुर्गा भादवा टीम पहले गेंद ऑन साइड में इस गेंद को खेला पर शॉर्ट ऑफ लाइन की गेंद को में खेल दिया लंकान के मिडान के खिलाड़ी वहां पर राकेश वहां पर तैनात थे तब तक समय था बल्लेबाज के पास 1 रन पूरा करने का इससे पहले मुकाबले की बात करेंगे तो जब करेश मात्रे ने पहले गेंद के ऊपर 2 रन के साथ खाते की शुरुआत की थी अब उन्होंने 1 रन के साथ खाते की शुरुआत की मुकाबला काफी बड़ा हो गया यहाँ पर कैलाश मात्रे इनकी ओर से हैट्रिक के लिए 3,000 का इनाम गेंदबाज के लिए यहाँ पर एक सुनहरा मौका होगा आपके लिए भी इस समय गेंद को खेल दिया लगाव के ऊपर से ये कप्तानी मैदान के ऊपर पिंटू के बल्ले से निकलता हुआ शानदार छक्का जी मास्टर स्वप्निल मात्रे पर गेंदबाज करते हुए जिस पिंटू पाटिल ने कप्तानी नहीं की थी 2 मुकाबले में यहाँ पर अहम मुकाबले में पहले गेंद पर छक्का लगाकर अपने जहरीले इरादे मैदान के ऊपर साबित कर रहे पहले गेंद में छक्का लगाने के बाद गेंदबाज का आत्मविश्वास कम करने का प्रयास किया मिस्टर खिलाड़ी कोई भी तैनात वहां पर लगे पहुंचते हुए शानदार कैच तेज स्पर्श यहाँ पर जबरदस्त कैच लपका और पिंटू के पारिकान एक बहुत बड़ा सदमा मास्तर नक्कीच पारितोषिक आलंय स्वर्गीय
निवृत्ती पवारांच्या स्मरणार्थ नितीन म्हात्रे यांच्याकडून मात्र तर बॅक टू बॅक 303 षटकार जर मारले तर रोख रक्कम मात्र 2000 पारितोषिक असणारे तसे एक पारितोषिक असणारे जयमला इंतबाजा रोहिदास म्हात्रे मोठी देसाईचे जर पडले संघाने सामना जिंकला तो रोख रक्कम मात्र पारितोषिक असणारे 10,000 पारितोषिक त्याच्यामध्ये मात्र कडू पडले संघामध्ये फायनल मध्ये पोहोचल्याबद्दल पारितोषिक आलाय रोख रक्कम 3,000 कैलासवासी कचूर गणपत पाड़िल बहुत बहुत शुक्रिया राहुल। यहाँ पर जबरदस्त गेंदबाजी मैं कहूंगा पहले गेंद ओवरपिच फेंकने के बाद दूसरी गेंद यहाँ पर चेंज ऑफ पेस यानी कि गति परिवर्तन किया। शेर के शिकार के लिए बकरे का इस्तेमाल किया जाता है, उस तरह से इस्तेमाल किया इस गेंद को। हर दिन दसरा दिवाली होती, कभी कभी अमावस की रात भी होती है। यहाँ पर हर गेंद में छक्का लगाने की कोशिश की बल्लेबाज ने और पिंटू के पार का पिंटू पाटिल कप्तानी भूमिका अदा नहीं कर पाए, जितने की उनसे उम्मीद की थी इतना अच्छा खेले उनसे नहीं हो पाए मैदान के ऊपर। अच्छी गेंदबाजी सही दिशा और सही लंबा के साथ बरकरार रखने की गेंदबाजी। आप पिंटू पाटिल के आउटर के बाद गेंदबाज का हौसला और दुगना होता और सुकून मैं कहूंगा बिल्कुल जीत का जुनून सर के ऊपर सवार पड़ले गांव के ऊपर इस मुकाबले को जीतने की तमन्ना रखते हैं। और अंतिम ओवर में जो 15 रन मिले उनको बोनस के तौर पर 10 रन मिले, इस मैदान के ऊपर फायदेमंद साबित हो सकते हैं। 4 बनाकर 47 का टारगेट बीच मैदान के ऊपर चलता है सुहाना सफर। एक और बढ़िया स्ट्रोक, रोकना नामुमकिन, लंबा छक्का यहाँ पर। ये छक्का नहीं बल्कि अट्टा है, लेकिन रन मिलेगा यहाँ पर 6, सबसे बड़ा छक्का। थांबायचंय नक्कीच अजून पारितोषिक येते बघितलं तर मच्छिंद्र सर यावेळेस मात्र राजूबर यांच्याकडे पारितोषिक येते। मोठ्या गावचं कोणी प्रेक्षक वर्गाने जर झेल टिपला तो रोख रक्कम राजूबर यांच्याकडनं 5,000 पारितोषिक असणार आहे। कोणत्या प्रेक्षक वर्ग मोठ्या गावचा? पिंटू पाटिल की आउटिंग के बाद यहाँ पर करिश मात्रा में जिम्मेदार 2 गेंद यहाँ पर शेष है। गेंद यहाँ पर प्रबंध किया जाए गेंद का, गेंद आ चुके यहाँ पर सबसे बड़ा छक्का यहाँ पर। और पिच गेंद जब भी स्वप्निल मात्रे ने तभी ऐसे छक्के हमने देखे जैसे कि पिंटू पाटिल ने इससे पहले छक्का लगाया था लॉन्ग ऑन के ऊपर से और एक शानदार छक्का मैदान के ऊपर। 2 छक्के लग चुके, 4 गेंदों का मुकाबला समझकर टीम का स्कोर बनता हुआ 13 रन। यस लारा, स्वप्निल मात्रे ने इस प्रतियोगिता में कुल मिलाकर 11 यहाँ पर विकेट प्राप्त किए। यहाँ पर लारा में जानकारी देते हुए जबरदस्त गेंदबाज किए, लेकिन अंतिम मुकाबले में खराब गेंदबाज का प्रदर्शन करे, लगातार ओवर पिच गेंद फेंक रहे जिसका फायदा उठा बल्लेबाज। 13 रन टीम का स्कोर बनता हुआ 1 विकेट के नुकसान के ऊपर। लेग स्टंप से बाहर गेंद, जबरदस्त स्ट्रोक यहाँ पर। एक और शानदार छक्का, अंपायर का इशारा गणेश बोरा में जता रहे, एक और शानदार छक्का। शुक्रिया मास्टर। और की समाप्ति टीम का स्कोर बनता हुआ 19 रन। यहाँ पर लगातार 3 छक्के के लिए हमारे राजू बोयर की ओर से 3,000 का इनाम है जब आपको मौका मिलेगा, क्योंकि अब स्ट्राइक चेंज होगी और बल्लेबाज की तो 2 छक्के लगाए। 3 छक्के के लिए आपका इनाम है 3,000 का, 11,000 माफ करना, क्या आज के लिए 3,000 का है। ये देखिए राजू बोयर यहाँ पर पूरे एटीएम बंडल लेकर बैठे आपके लिए, क्योंकि 19,000 का इनाम इससे पहले दिया था उन्होंने 17,000 का इनाम। तो दर्शक मैदान से आ रहे हैं, ये गार्डन बिल्कुल नहीं है, ईडन गार्डन का मैदान की बात हम करेंगे। दर्शकों से गुजारिश है कि आपको मैदान से बाहर आना है। ये देखिए दर्शक मैच का लुत्फ उठा रहे हैं, दर्शकों से कचका जुबरा हुआ ये मैदान। 19 रन बन चुके यहाँ पर, जीत के लिए सफर आसान सा बनता हुआ 47 की आवश्यकता है और टीम का स्कोर बनता हुआ 19 अब समीकर बनता हुआ। बच्ची भी 24 गेंदों में 28 रन की आवश्यकता। यही तो रणनीति यहाँ पर भादवत टीम की, जब पहले T1 में ज्यादा रन बनाते हैं उसके बाद सफर आसान सा करते हैं और अपना सिकंजा कस्ती हुए यहाँ पर पडले गांव के ऊपर धीरे धीरे इस मुकाबले की जीत की कगार पर है और इस मुकाबले की चैंपियनशिप बनने के लिए बिल्कुल तैयार है, ऊंची उड़ान बनने के लिए तैयार है। निश्चित काका तुमसे मन रास्ते है तर काका मैदानात जाऊ नका, आता तुम्हाला मी मराठीमध्ये सूचना देतोय। यस ऐकलं बघा, थँक्यू काका। तर बोले आपण सामन्याकडे काकांचं म्हणा की मराठी समालोचन होऊ द्या। यस काका तुमची फरमाईश कर, प्रेक्षकांची फरमाईश काका, बोले आपण सामन्याकडे। तर जिंकण्यासाठी 47 धावांची गरज असताना खूप मोठ्या स्पर्धा आपण पाहतोय। शेवटच्या षटकामध्ये सामना रंगतोय। 47 धावांची गरज असताना पहिल्या षटकामध्ये 19 धावा, दमदार सुरुवात। आता मात्र समीकरण बदलते, 24 चेंडू आणि 28 धावांची गरज। गोलंदाजीचे परिवर्तन, मोठा फटका याली कबरच्या डोक्यावर ना, क्रिकेटचे एक मादक सौंदर्य कबड्डी दाखवतोय, सीमा पलीकडे अजून एक षटकार।
थैंक यू डीजे। तर करेश मातेसाठी जोरदार टाळ्या। रोख रक्कम 11,000 मिळतील। लगातार 3 षटकार वाट बॅटिंग परफॉर्मन्स। मागच्या सामन्यात आपण पाहिलं तर मतेला मुकेश मध्ये 3 चेंडू 3 षटकार। आता मात्र फलंदाज दाखवतोय तो करेश मात्रे। वाट बॅटिंग परफॉर्मन्स अप्रतिम फलंदाजी। आता झालेल्या भिवंडीच्या स्पर्धेमध्ये विश्वचषक पाण्याची स्पर्धा दिनका स्मृतीच्या स्पर्धेमध्ये 6 चेंडू 7 चौकारांचा विक्रम पंच्या नावावरती आहे। तोच करेश मात्र आता मात्र 3 चेंडू 3 षटकार दाखवतोय। धावांचा ओघ मात्र वाऱ्याच्या वेगाने पाहायला मिळतोय। दमदार सुरुवात। धावसंख्या प्रतिमेशांमध्ये जात 26 धावा। 26 लॉस ऑफ द 1 विकेट। प्रोग्रेसिंग सेकंड ओव्हर इन फ्रंट ऑफ टार्गेट 47। अजून एक कव्हरच्या डोशी दिशेनं चेंडू हवेमध्ये भिरकावून दिलाय। छत्रपती जज करते आवडच्या अवाक्याच्या बाहेर मोरच्या सीमा परगड 1 बाउट 4 धावा। थँक्यू डीजे। बघा पंचाची कामगिरी जलपेश भोईर आणि दुसरे पंच आमचे गणेश भोईर यांच्या माध्यमातून आपण सामना पाहतोय। तर 23 धावसंख्येवरती गेलो करेश मात्रे आणि धावफलकावरती वैयक्तिक 23 धावा। तर राजू भोईर यांच्याकडे लगातार 3 षटकारासाठी 11 वार्षिक आहे। करेश मात्रेसाठी लगातार 3 षटकार डिक्लेअर केलेले आहेत आम्ही, तुमच्यासाठी काही हरकत नाहीये। कारण राजू भोईर मगाशी सुद्धा 11 वार्षिक दिलं होतं, 17,000 वार्षिक मगाशी दिलं होतं आणि इट इज वाईट प्रेशर ऑन द बॉलर्स। कारण गोलंदाज थोडासा दिशा भरकटतोय। जेव्हा फलंदाज मोठे फटके दाखवतात तेव्हा गोलंदाज दिशा भरकटतात। हे सरसपणे चित्र आम्ही पाहतो क्रिकेटमध्ये आणि तेच चित्र आपण पाहतो। स्ट्रायकरला फलंदाज येतो करेश मात्रे। इज अ बिग क्रिकेटर, एक मोठा फायटर पाहायला मिळतोय। ही इज ऑन द फायर, एक मोठा फलंदाज याला फायर करतोय। अजून एक मोठा फटका लॉगाच्या डोक्यावरनं बिग शॉट दाखवतोय। अजून एक षटकार वाटा बॅटिंग परफॉर्मन्स। सामना खुला केलाय, सामना एकतर्फी होतोय। थँक्यू डीजे। तर फक्त 10 धावांची गरज। धावसंख्या होती 37 आणि 29 धावसंख्या होती करेश मात्रे। लगातार 3 षटकारानंतर अजून एक षटकार दाखवतोय काका। 4 षटकार 1 चौकार आणि 1 सिंगल आणि फक्त एकच चेंडू डॉट झालाय। व्हेरी गुड बॅटिंग परफॉर्मन्स, वाट बॅटिंग परफॉर्मन्स। आणि भादवड संघ जयदुर्गा भादवड संघ ही ट्रॉफी उचलणार का हा खूप मोठा प्रश्न निर्माण झालाय। मात्र आदर्श पडलेगाव संघ थोडासा बॅकफुटला पाहायला मिळतोय। सामना एकतर्फी होतोय। येणारच षटक सुरू आहे आपण दुसरं आणि धावा पोषकाला आपण 37। मागचा सामना 53 धावांची गरज असताना फक्त 20 चेंडूमध्ये सामना जिंकला होता काका आणि आता मात्र गरज आहे ती फक्त 10 धावांची। आज काका मच्छिंद्र पाटील मी मगाशी म्हणालो होतो की हिसाब निधी सांगते कासव आणि ससा यातली शर्यत नेहमी कासव जिंकतो असं म्हटलं होतं, पण इतिहासी पुनरावृत्ती होणार का? आणि या ठिकाणी आपण पाहताय की सशाच्या रूपाने आलेला हा भादवड संघ या ठिकाणी निश्चितच इतिहासाची पुनरावृत्ती या ठिकाणी न टाळता नवीन इतिहास नोंदवण्याचा निश्चितच या ठिकाणी संधी त्यांना प्राप्त झाली आहे। थँक्यू काका। 20 चेंडू आणि 10 धावांची गरज। बघा सामना खुला केला आणि भादवड संघ भिवंडी तालुक्यामध्ये ट्रॉफी जाणार का? डीसीसी ही ट्रॉफी निश्चित। आता पण तुम्ही जर षटकार मारत तर आमचे गणेश भोईर आम्हाला सांगता, गणेश भोईर साहेब राजू भोईर माफ करा, राजू भोईर सांगतात की तुम्हाला प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक। जबरदस्त काका व्यक्तिमत्व राजू भोईर यांचं, कारण जे उदार व्यक्तिमत्व त्यांनी दाखवले त्यांचा आभार व्यक्त करूया। याले मात्र अजून एक मोठा फटका लगापच्या डोक्यावर फ्लॅट डिलिव्हरी पॅरलेस स्ट्रोक। अजून एक षटकार, सामना मात्र खुला झालाय। थँक्यू डीजे। तर राजू भोईर यांच्याकडे अजून 1000 रुपये पारितोषिक। करेश खेळतो वैयक्तिक 36 या धावसंख्येवरती, 35 या धावसंख्येवरती आणि जिंकण्यासाठी फक्त 4 धावांची गरज। आणि आता षटकार जर मारला गेला तर पुन्हा 2000 रुपयाचं पारितोषिक असेल राजू भोईर साहेबांकडून। निश्चित काका दर्जेदार फलंदाजी पाहता क्षणी